पुण्याच्या त्या घोटाळ्याप्रमाणे जमीन घोटाळ्याप्रमाणे पार्थ पवार यांना क्लीन शीट दिली आहे, सगळं सखोल चौकशी होणार. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी निराधार आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे. कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत. म्हणजे पार्थ पवारांना क्लीन शीट नाही आत्तापर्यंत अहवालच नाही. अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियानं सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे.